नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट अँड गायनेकोलॉजिस्ट, सातारा. माझ्या OPDमध्ये जेव्हा पेशंट्स येतात वंध्यत्वाचे, त्यांच्या मनामध्ये पहिलं तर काहूर असतं, स्ट्रेस्ड असतात, मानसिकरित्या सामाजिक ज्या काही गोष्टी आहेत याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात. त्यातला मोठा प्रश्न तो आपण आज डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे डॉक्टर, नेमकं IUI, IVF आणि ICSI यातला फरक काय आहे? की ह्या 3 मेथडनी प्रेग्नन्सीसाठी जायला आम्हाला सांगितलं जातं. तर IUI म्हणजे काय, IVF म्हणजे नेमकं काय आणि ICSI ही प्रक्रिया जी आहे ती कशी केली जाते आणि कोणत्या पेशंट्समध्ये ते करणं जास्त योग्य राहील. तर आपण पहिलं बोलूयात IUI म्हणजेच इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन. ही जी प्रोसेस आहे ही करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत की जर शुक्राणूंची संख्या 10 ते 20 मिलियनच्या मध्ये असेल तर IUIचा सक्सेस रेट चांगला असेल. तसंच फिमेल फॅक्टर्स म्हणजे महिलेमध्ये जर काही इश्यूज नसतील तर IUIचा सक्सेस रेट चांगला असेल. खूप महत्त्वाचं म्हणजे IUI करण्यासाठी गर्भनलिका ज्या आहेत त्या ओपन असणं गरजेचं असतं, म्हणजे खुल्या असणं गरजेचं असतं. सो इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशनमध्ये पाळीच्या 2-3 दिवसापासून काही मेडिकेशन्स दिले जातात, टॅबलेट्स. काही पेशंट्समध्ये अगदी इंजेक्शन्स, गोनाडोट्रॉपिन्स ॲड केले जाऊ शकतात. सो 7व्या ते 10व्या दिवसापासून सोनोग्राफी सुरू होते. 1 दिवसाची सोनोग्राफी असते. त्याच्यानंतर एक ठराविक साईजचं बीज होतं, साधारणपणे 18 ते 20 मिलीमीटरचं. तेव्हा ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं अंडबीज मॅच्युअर होण्यासाठी आणि त्या ट्रिगर इंजेक्शनच्या साधारणपणे 36 ते 40व्या तासामध्ये IUI केलं जातं की ज्यामध्ये आपण शुक्राणू कलेक्ट करतो आणि लॅबमध्ये ते वॉश करतो की जेणेकरून त्यातलं जे डेब्रिस आहे, इन्फेक्टिव्ह मटेरियल आहे किंवा डेड स्पर्म्स आहेत हे पूर्णपणे बाजूला काढले जातात आणि चांगल्या क्वालिटीचे मोटाईल स्पर्म्स गर्भाशयामध्ये सोडले जातात. सो याच्यामध्ये स्पर्म सिलेक्शन जे आहे ते नॅचरल आहे. म्हणजे काय की नॅचरली जशी प्रेग्नन्सी राहते की जेव्हा शुक्राणू आतमध्ये जातात तेव्हा गर्भनलिकेमध्ये गर्भ तयार होण्याची प्रक्रिया होते की एका अंडबीजामध्ये शुक्राणू फलनाची प्रक्रिया होते. सेम प्रोसिजर ही IUI मध्ये होते. असिस्टेड रिप्रोडक्शन जरी असलं तरी याच्यामध्ये स्पर्म सिलेक्शन जे आहे ते नॅचरल आहे. फलनाची प्रक्रिया अगदी नॅचरली होतीये की जशी रुटीन कपल्समध्ये होते, नॅचरली होत आहे. आता आपण बघूयात IVF बद्दल. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. हे पण एक असिस्टेड रिप्रोडक्शन आहे की ज्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहत नाही आहे IUI पर्यंतच्या ट्रीटमेंटनी, तर आपण IVF किंवा ICSI दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकतो. आता IVF म्हणजे काय आणि ICSI म्हणजे काय? IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आणि ICSI इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. IVF मध्ये आपण जेव्हा इंजेक्शन्स देतो पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून, साधारणपणे 10 ते 12 दिवसाचे इंजेक्शन्स असतात आणि परत ट्रिगरचं इंजेक्शन देऊन 36व्या तासाला आपण जी बीजं आहेत ती भूल देऊन बाहेर काढतो, त्याला आपण ओहम पिकअप असं म्हणतात. सो ओहम पिकअप केल्यानंतर जी बीजं आहेत ती एका पेट्री डिशमध्ये, हा एक गैरसमज आहे की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये बाळ होतं. सो टेस्ट ट्यूब बेबी हा एक वर्ड यूज केलेला आहे पूर्वीपासून, पण ॲक्च्युली इट्स अ डिश. पेट्री डिशमध्ये ओसाइट्स जे आहेत, अंडबीजं जी आहेत ती ठेवली जातात आणि त्याच्यामध्ये वॉश्ड सिमेन सॅम्पल म्हणजे जे मोटाईल स्पर्म्स आहेत, शुक्राणू आहेत, चांगल्या क्वालिटीचे जे शुक्राणू आहेत ते डिरेक्टली सोडले जातात. सो एक शुक्राणू जाऊन त्या अंडबीजांना फर्टिलाइज करतो आणि फलनाची प्रक्रिया करतो. IVF मध्ये सुद्धा म्हणजेच नॅचरल स्पर्म सिलेक्शन असतं. जी प्रक्रिया फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजे गर्भनलिकेमध्ये होतीये ती प्रक्रिया IVF मध्ये ती फक्त त्या पेट्री डिशमध्ये होतीये. अदरवाईज ICSI म्हणजे इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शनमध्ये आपण जेव्हा ओहम पिकअप नंतर बीज घेतोय तर त्या एक बीज घेऊन ICSI मशीनद्वारे एम्ब्रिओलॉजिस्ट एक स्पर्म, एक शुक्राणू आतमध्ये सोडतो, त्या एगमध्ये आतमध्ये इंजेक्ट करतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय डिफरन्स असेल की जसं जर स्पर्म
सॅम्पल म्हणजे आपण जेव्हा बघतोय की सीमेन अनालिसिस करतोय, जर लो स्पर्म काउंट असेल तर IVFचा सक्सेस रेट थोडा कमी असेल. म्हणूनच इक्सी आलं की जरी शुक्राणूंची संख्या कमी आहे तरी आपल्याला फलनाची प्रक्रिया करण्यासाठी इंजेक्ट केल्यानंतर फलनाची प्रक्रिया आपण आर्टिफिशियली करतोय. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. सक्सेस रेटबद्दल बघायचं झालं तर जर काउंट चांगला असेल, शुक्राणूंचा काउंट चांगला असेल, फिमेल फॅक्टर्स खूप जास्त नसतील, पेशंटचं एज जर कमी असेल, महिलेचं वय जर कमी असेल तर IVFचा सुद्धा सक्सेस रेट चांगलाच असतो. पण जर महिलेचं वय जास्त असेल, अंडबीजाची क्वालिटी किंवा शुक्राणूंची क्वालिटी पुअर असेल आणि शुक्राणूंचा काउंट जर कमी असेल तर निश्चितच इक्सीचा वापर करणं योग्य ठरतं. सो खूप महत्त्वाचं म्हणजे IUI 10 ते 20 मिलियन शुक्राणूंचा काउंट आहे. जर फिमेल फॅक्टर्स खूप जास्त नाही आहेत, वय खूप जास्त नाही आहे, गर्भनलिका जर ओपन आहेत तर आपण नक्कीच IUIला जाऊ शकतो. त्याचा सक्सेस रेट साधारणपणे 15 ते 20% आहे. IVF जर महिलेचं वय खूप कमी आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक आहे, खूप लगेच डायग्नोसिस झालेलं आहे फॅलोपियन ट्यूबमधला ब्लॉक आणि लगेच आपण जर जातोय, मेल फॅक्टर अजिबातच नाही आहे, शुक्राणूंचा काउंट मोटिलिटी चांगली आहे, तर आपण IVFचा वापर करू शकतो. इक्सी डेफिनेटली गिव्स अ गुड सक्सेस रेट. त्याच्यामध्ये जर महिलेचं वय जास्त आहे, शुक्राणूंची संख्या कमी आहे, एग किंवा स्पर्मच्या क्वालिटीचे जर इश्यूज असतील तर इक्सी हेल्प्स मोर. कॉस्ट वाईज IUIची कॉस्ट साधारणपणे कुठेतरी 5 ते 10 हजारामध्ये जाते, पण IVF इक्सीची कॉस्ट साधारणपणे कुठेतरी 1.5 ते 2 लाखापर्यंत जाते. पण प्रेग्नन्सी जर आपल्याला अचीव करायचं आहे तर ह्या मेथडचा वापर करून आपण नक्कीच मातृत्वाकडे जाऊ शकतो आणि पालक होण्याचा जो आनंद आहे तो आपण घेऊ शकतो. धन्यवाद.